नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या इति मे मतः या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर कोणा नातेवाईकाचा किंवा परिचिताचा फोन येतो किंवा भेटणं होतं, गप्पा होतात आणि मग आपण विचारतो किंवा आपल्याला कुणीतरी विचारतं, बाकी काय मग? आणि आपण काय म्हणतो? बाकी काय, बाकी ठीक. किंवा बाकी काय चाललंय आपलं. एक म्हणतो, मग समोरचाही तेच म्हणतो आणि मग जो तो हेच म्हणतो, बाकी ठीक. आणि मग ते ठीक या पातळीलाच राहतं. बाकी उत्तम, बाकी एकदम झकास होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे कोणी विचारलं की बाकी काय मग, तर बाकी उत्तम, एकदम झकास हे निदान मुखाने तरी म्हणायला सुरुवात करणं. आधी बोलताना सवयीने बाकी ठीक असं तोंडात येईल, पण बाकी उत्तम हे शब्द जाणीवपूर्वक निवडावे लागतात. आपण ज्याचा जास्त वापर करतो, सराव करतो, ती गोष्ट वाढती राहते, बरोबर? पण आपलं उत्तम चाललंय हे सांगायला लोक घाबरतात हल्ली. लोकांना वाटतं आपलं उत्तम चाललंय हे जर सांगितलं तर काय बुवा तुमचं अगदी मस्त उत्तम चाललंय, बरं आहे बुवा तुमचं, असा लोकांना कदाचित हेवा वाटेल. पण हे म्हणजे परचिंतन झालं आणि ते काय वाटून घेतात हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे ना. एकही शब्द बोलता न येणाऱ्या मुलांना सुद्धा शब्दांच्या ऊर्जेतला फरक कळतो. माणूस जाऊ दे, कुत्री, मांजरं, गाई, म्हशी यांना सुद्धा ऊर्जा वाचता येते. तेव्हा अशा शब्दांची यादी करूया जे ऐकायला आपल्याला आवडतात आणि ते शब्द आधी स्वतः वापरायला सुरुवात करूया. कोणकोणते आहेत बरं असे शब्द? अरे वाह, छान, मस्त, झकास, उत्तम, सुरेख, सुंदर, हुशार, टुणटुणीत, भरपूर, टापटीप, नेटकं, वेळेत, सुयोग्य. ही आपण यादी जी आहे ती सतत वाढती ठेवूया. एकदा का हाय एनर्जी वर्ड्स वापरायची सवय लागली ना की लो एनर्जी वर्ड्स वापरायची इच्छाच होत नाही. तेव्हा आपल्या बोलण्यात आपण उच्च ऊर्जा शब्दांचा वापर करूया. आजपासूनच सुरुवात करूया. आता बरेचदा असं होतं की बायकोने एखादा पदार्थ केलेला असतो आणि नेमकी ती तो कसा झालाय हे विचारते. किंवा कधी कधी नवऱ्याला पण काहीतरी पदार्थ करण्याची हुक्की येते आणि मग तो पण विचारतो, काय ग कशी झाली आहे भाजी? आपण जर सासूबाई असाल तर आपल्याला सारख्याच सूचना द्याव्या लागतात. सूनबाई सूचना नको असं म्हणाल्या तरी त्या वारंवार सुद्धा सांगाव्या लागू शकतात. कधी कधी प्रकार उलटाही असतो किंवा आपल्या ऑफिसमधल्या हाताखालच्या एखाद्या व्यक्तीला केलेल्या कामात आपल्याला काही सुधारणा सांगायच्या असतात. मग आता खरं बोलायचं की उच्च ऊर्जा शब्द वापरायचे? तर समोरच्या व्यक्तीला सुधारणा सांगण्याची एक छान पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीला काही बदल सुचवायचा असेल तर प्रथम त्याने आधी केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीची त्याला आठवण करून द्यावी. त्या कामाविषयी हाय एनर्जी वर्ड्स वापरून समोरच्या व्यक्तीची ऊर्जा थोडी वाढवावी. आता मी समोरच्या व्यक्तीला शेवग्याच्या झाडावर चढवायला नाही सांगत आहे. तुम्हाला जेन्युइनली खरोखरीच मनापासून त्या व्यक्तीच्या आधीच्या कामाविषयी जे काही चांगलं वाटतं, चांगलं सांगावंसं वाटतं ते जरूर सांगावं. आणि मग सध्याच्या कामाविषयी
त्यात जे त्याने चांगलं केलंय ते सांगावं. आणि आता या कामामध्ये फक्त एवढी सुधारणा मात्र अपेक्षित आहे हे सांगावं. आणि ते करणं तुम्हाला सहज जमेल हेही सांगावं. आणि त्यामुळे सुधारणा सांगाव्यात, चुका दाखवून देऊ नयेत. मी ना या पद्धतीचा वापर माझ्या मुलीच्या अभ्यासातील काही सुधारणा सांगण्यासाठी केलेला आहे आणि त्याचे मला चांगले रिझल्ट्सही मिळालेले आहेत. आता समजावून तर सांगितलं आणि पुन्हा तेच तेच समजावून सांगायची वेळ आली की मात्र आपला पारा चढायला लागतो. एकदा समजावलं समजत नाही, कितीदा समजावायचं तुला तेच तेच. काल तेच सांगितलं, आज पुन्हा तेच. काय पुन्हा पुन्हा तेच 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 आपलं सांगत बसायचं. आवाज चढवल्याशिवाय कामच होत नाही. मीच वेडी आहे, सारखं सारखं सांगत बसते. तू माझं ऐकतच नाहीस. मी काय म्हणते त्याच्याकडे लक्षच नसतं. तू माझं कधीच ऐकत नाहीस. माझ्या बोलण्याला मग काही किंमतच नाही. मी काय किशझाड की पत्ती, मला काही घरात आदरच नाही. अशी एकेका डिग्रीने आपली विचारांची साखळी वाढायला लागते आणि या साखळीला काही अंत नाही. आणि त्यामुळे ही जी विचारसाखळी आहे ती थोडीशी शांत डोकं ठेवून तोडून टाकावी लागते. आता एकच गोष्ट पहिल्यांदा सांगितली तेवढ्याच शांतपणे तुम्ही किती वेळा सांगू शकता? तो ना तुमचा संयमांक आहे. त्यामुळे तुमचा संयमांक जरूर मोजा आणि तो वाढवायचा जरूर प्रयत्न करा. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग, अच्छा, बाकी सर्व उत्तम आणि मी नेहमीप्रमाणे एकदम झकास. आणि हो, तुम्ही कसे आहात? धन्यवाद.